कोपडे साहेब आपली सगळी टीमचं मी अस्नोली गावातर्फे सगळ्यांचं स्वागत करतो. थँक्यू. मॅडम मिसळ बरोबर आहे. सर ओके. तुम्हाला काय नाही तुम्हाला काय पाहिजे? रस्सा वगैरे? रस्सा म्हणजे रस्सा घे. छान वाटलाय रस्ता कंपनी आणि बरोबर आहे. हेरोड साहेब आपण नाश्ता केलाय का? हो नाश्ता केलाय आणि भूक लागली होती. तिसऱ्या वेळ घेते. अजून घ्या तुम्ही. तुम्हाला फ्लोरा फार्म मध्ये हार्दिक स्वागत. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. टाळ्या याच्यासाठी की रस्ता जरी चुकला तरी सुद्धा तुमचा उत्साह कमी झाला नाही. हेरोडे साहेबांनी सांगितलेले आनंदाने यायचं, आनंदाने जायचं. इथे आनंद भरपूर आहे हेरोडे साहेब, पण तो आनंद आम्हाला तुम्हाला सुद्धा द्यायचा आहे. महिला मंडळ सुद्धा लहानातलं लहान होऊन झोके खेळत आहेत. आणि एवढं अरे सगळेच जण कलिंगडावर यथेच्छ ताव मारत आहेत. साहेब आपल्याला बरं वाटलंय? नक्की. आपलं नाव साहेब? सांगळे साहेब. कसं वाटलं साहेब? मस्त. हा जो खेळ होता हा आतापर्यंत पुस्तकात आणि लेखनात वाचलेला प्रकार आहे, परंतु आज प्रत्यक्षात सातपुते फ्लोरा हाऊस फार्म हाऊस या ठिकाणी सातपुते साहेबांनी त्याची प्रत्यक्षात बालपणाची एक आठवण या ठिकाणी जागृत केलेली आहे. आहिरे साहेब कल्याणला API आहेत आणि कल्याण पूर्ण सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्याकडे, आणि त्यांचं खरोखर मनापासून जे दिलेलं हेरोडे साहेब सांगतायत. एकदम छान. आमची शाळेची परीक्षा संपली नाही, इथे आलो असल्यासारखं वाटतंय. हेरोडे साहेब आमचं वय असं नाही, मी आता 50ला 2 कमी आहे. हाफ सेंचुरी पूर्ण होईल. हाफ सेंचुरी पूर्ण. खरं एवढी मजा आली ना आज. वा 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 खरंच. आणि जेवणाबद्दल तर खरोखर जेवण एवढं सुंदर जेवण केलं सरांनी, त्याच्या सर्व सहकार्याने खरं त्यांचे आभार मानले पाहिजे. बरं दुसरं आता मी काही जास्त वेळ घेत नाही. सर्व आले, आपण सर्व एन्जॉय केला. असंच करू आपण, असं करत राहा, असंच भेटत राहा. आणि सर्वांना आपण सांगू की तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला सेवेचा मोका द्या. तुम्ही याच्याकडे या, आम्हाला तुम्ही सेवा मोका द्या. हे तुम्ही देवाच्या रूपाने तुम्ही सर्व या भक्ताची सेवा करता. आम्ही भक्त आहे तुमचे. तुम्ही तर त्या निमित्ताने आम्ही नेरळ साईडला आम्ही जात असतो पिकनिकला. आणि हेरोडे सरांनी पण पुढाकार घेऊन ही पिकनिक अरेंज केली. आणि मगाशीच मी बोलली माझ्या मिस्टरांना की अरे पहिल्यांदा आपण अशा पिकनिकमध्ये जातोय की जिथे छोटी लहान मुलगी आहे. आणि तिथून ते मला वाटतं 82 वर्षांचं ते आपले सगळ्यात सिनियर सिटीजन आहेत की हो सिनियर बाळ आहे की एकदम छोटा आहे
आणि एकदम ते म्हणजे वयाने मोठे असून सुद्धा आपल्या सगळ्यांमध्ये असे आम्ही पहिलेच पिकनिक आलेलो आहोत आणि आम्हाला खूप छान वाटलं. आणि सातपुते फार्म हाऊसबद्दल बोलायचं म्हटलं तर मला हे बोलले की चल आपण पिकनिकला जाऊ, तुला खूप आवडेल, तिथे खूप ग्रीनरी वगैरे आहे. आणि आम्ही फ्लॅटमध्ये राहतो पण मी खूप झाडं लावलेली आहेत, इतकी झाडं लावली आहेत ना की हे म्हणते तू जंगल करून ठेवलंय की पूर्ण आमच्या टेरेसमध्ये दोन्ही बेडरूम आणि किचनच्या पॅसेजमध्ये गेले महेश सरांनी सांगितलं, विजय सरांना तो फोन त्यांनी पण सांगितलं चला ठीक आहे आपण जाऊया. आणि जे नागरिक म्हणजे 55 लोकांना सांभाळायचं आहे ते योग नाही. कारण काय चुकून आता आम्ही मोजून आणले 47 लोक आहेत, चुकून एखादा जर जेंट तिथे राहिला तर ते गेलं ती बाई आपलं 2 करोड मागेल भरपाई. महेश सरांना 1 करोड द्यावं असेल, मला 1 करोड द्यावं लागेल. मग ती कल्याणची प्रॉपर्टी क्लिअर करू आम्ही. पण जर एखादी बाई तुम्ही जाऊन गेली तर तिथे तो माणूस आम्हाला 4 देईल, पण आला बाबा गेला तिथे सोडून आला तो खुश आहे. असं म्हणजे आम्हाला सगळे मोजून द्यायचे म्हणजे नुसतं फायदा पण नको आहे, आनंद हा चेहऱ्यावर आला पाहिजे ह्या गोष्टीसाठी. आणि सातपूर सरांनी जेव्हा इथे फार्म हाऊसला आलो तर त्यांनी खरं म्हटलं म्हणजे देश हा शिक्षक घडवतो, विद्यार्थी घडणं म्हणजे देश घडवतो. शिक्षक आज ते देशाला घडवत आहेत. आणि विशेष म्हणजे सर आपलं मनोगत व्यक्त करायचं कारण का तुमच्या माध्यमातून सर्वजण एवढे फिट आणि फाईन आहेत. 82 वर्षाचा तरुण बघितला मी आणि लहानपण बघितले, सगळे बघितले. एक थँक्यू सर. धन्यवाद सर. डोळे बंद करा, सर्वांनी डोळे बंद करा. आपल्या श्वासांकडे लक्ष ठेवा. श्वास येतोय, श्वास जातोय याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. आपल्या श्वासांच्या प्रमाणाकडे लक्ष द्या. श्वासांचा जो तापमान आहे त्याकडे लक्ष द्या. श्वासांचा स्पर्श श्वसनेंद्रियांमध्ये कुठे कुठे होतोय त्याकडे लक्ष. बरेच जण डिपेंड आहेत, तरी सुद्धा 15 तारीख कशी मी कन्फ्यूज होतो. काल आम्ही आलो होतो आणि काल जरी आमचं काय झालं म्हणजे काल जरी तुमची सहल बोलली असते, तुम्ही जरी मला परवा दिवशी जरी बोलले असेल का साधू सर चुकून तारीख 15 तारीख टाकली गेली, तरी आम्ही तयारीमध्ये होतो. मुळात बरेच जणांनी सांगितलं खूप चांगले अनुभव दिले, पण खरं सांगतो आम्ही काय कमवलं तर आम्ही तुमच्यासारखी माणसं कमवली. माणसं ही सोपी नाहीयेत, ही माणसं कमवणे सोपं काम नाहीये. कारण का आज तुम्ही जाल ना, तुम्ही गोड आठवणी घेऊन जाईल आमच्याकडनं. सहकार्य केलं, सगळ्यांनी सर एन्जॉय केले. कोणत्याही पद्धतीमध्ये माझ्या काही कमतरता राहिली असेल तरी सुद्धा तुम्ही कोणी नाही बोललं, सगळ्या मनापासून केलंय. आणि एक नेहमी लक्षात एक ठेवतोय मी की शिकायला खूप मिळतं प्रत्येकाकडनं आणि शिकत शिकत जाईल नक्की प्रगती करेल, थोडी थोडी प्रगती करेल. परंतु तुमच्याकडनं गेले ना आज 50 जण आले ते 500 जणांपर्यंत जाल मी, आणि हीच माझी कमाई आहे. आणि शेवटपर्यंत एक सांगते की इथे जे करणार ना ते सगळं मनापासून असतं. ते काही वस्तू काही आता पापड वगैरे जे आहे रताळ्याची सुद्धा आहे आमची, आणि पापड वगैरे जे ही विक्री सुद्धा करतात. शेतकऱ्यांना एक मदत म्हणून चांगल्या मित्रमंडळी एकत्र येऊन सगळं आपलं पद प्रतिष्ठा सगळं विसरून एन्जॉय करायचा. त्यामुळे एक आपलं प्रेम आणि आपुलकी वाढते, तेच महत्त्वाचं आहे. माणसं जोडल्या गेली पाहिजे, किती महत्त्वाचं. आणि इथे सगळ्या ताई पण सगळ्या मला नमस्ते शांतपणे देखभाल केली